हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर हा दिवस आहे 2-3 दिवसा अगोदरचा दिवस आहे हा। सो इथे ना आम्ही माझ्या मुलीला इंजेक्शन देऊन आणलं होतं 5 वर्षाचं। सो ती खूप रडत होती आणि नंतर ती झोपी आली। सो तिचं थोडं मन हलकं करण्यासाठी, आम्ही मन खुश करण्यासाठी तिचं भरपूर दिवसापासून चाललं होतं का मम्मा आपण फेरीबोटमधून जाऊ। सो तिचे पप्पा बोलले ती आज खूप रडते, तिचा हात खूप दुखतो इंजेक्शन दिल्यामुळे, तर चल आपण आज जाऊन येऊ, तिलासुद्धा थोडं बरं वाटेल आणि तिचा माइंड थोडा डायव्हर्ट होईल। सो आम्ही गेलो होतो फेरीबोटमधून। ते ही फेरीबोट ना विरारमध्ये आहे, विरार अर्नाळा इथे ही आहे बोट। ही आता 4-5 महिने झाले चालू झालेली आहे। सफाळा आणि केळव्यावाल्यांना इकडून जवळ पडावं म्हणून ही फेरीबोट चालू केली आहे। जिथे 2 ते 3 तास लागायचे सफाळा केळव्यावरून विरारला यायला, तिथे आता फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनटामध्ये आपण सफाळा आणि केळव्याला जाऊ शकतो, याकडेपासून त्याकडेला। आणि शिवाय ह्याचे चार्जेस देखील आहे वेगळे। 2 व्हीलरला वेगळे चार्जेस आहे, 4 व्हीलरला वेगळे चार्जेस आहे आणि लहान मुलांचे देखील वेगळे चार्जेस आहे आणि मोठ्यांचेही वेगळे चार्जेस आहे। सो त्यासाठी आम्ही गेलो एक्सपिरियन्स घ्यायला, म्हटलं बघू कसं वाटते। सो आम्ही येताना तर गाडीने येणार होतो, पण जाताना फक्त आम्ही फेरीबोटने गेलो, फक्त मुलीच्या आग्रहाखातर, तिला बरं वाटावं म्हणून। तर अशा प्रकारे आम्ही फेरीबोटमध्ये तिकीटं वगैरे काढून गेलो। तर असा हा नजारा दिसत आहे फेरीबोटमधून। खूपच छान वाटत होतं, अगदी वारा हवा खूपच प्रचंड छान वाटत होतं। बघा इथे 2 व्हीलर देखील आहे, मोठ्या गाड्या ज्या असतात त्यासुद्धा असतात इथे। इथे मुलीला थोडं बरं वाटलं होतं, तिच्या मनासारखं झालं, त्यामुळे ती उठून बसली होती का मम्मा बघू दे मला काय आहे बाहेर कसं वाटतं, तिलाही एक्सपिरियन्स हवा होता नवीन। आणि आम्ही निघालो। सो आम्ही इथे पोचत आलो होतो। जवळपास आम्हाला 15 ते 20 मिनटं लागले होते ह्याकडेपासून त्याकडेपर्यंत पोचायला। ते इथे तुम्हाला दिसत असेल समोर कसे तिकडे त्या साईडला सुद्धा माणसं जमा होते ह्या साईडला यायला, आणि आमचीसुद्धा घाई गडबड चालू होती बाहेर निघायला। 2 व्हीलरवालेसुद्धा लगेच निघायला लागले, बघू शकता तुम्ही। सो इथे ना आम्हाला जेटीवरून उतरण्याच्या आधी आम्हाला एक बेट दिसलं होतं। इथे भरपूर लोक शेती करतात, तांदळाची शेती होती इथे या भागामध्ये। तर ते बेट मी तुम्हाला दाखवायला विसरली। नेक्स्ट टाइम जेव्हा मी पुन्हा एकदा येईन तेव्हा ते नक्की कॅप्चर करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन। खूपच छान नजारा होता तिकडचा। सो आता मी या पलीकडचा नजारा तुमच्यासोबत शेअर करते। खूपच निसर्गमय वातावरण होतं
फेरीबोटमधून जाण्याचा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. मुलीच्या हट्टासाठी आम्ही गेलो, पण आम्ही देखील खूप एन्जॉय केला. सो हा आहे सफाळा रोड चालू झाला आहे. अगदी आम्ही 15 ते 20 मिनटामध्ये आम्ही विरार टू सफाळा पोचलेलो आहे. ते या फेरीबोटमुळेच. नक्की तुम्ही देखील याचा एक्सपिरियन्स घ्या आणि तुम्हाला देखील छान वाटेल. तिथे बघू शकता माझी मुलगी देखील खूप एन्जॉय करते. त्या पलीकडचा नजारा म्हणजे खूपच छान होतं. तुम्ही देखील नक्कीच जा. इथे आम्ही पोचलेलो आहे सफाळ्याला. आमचा विचार होता की आम्ही देवदर्शन करू, मंदिरांच्या ठिकाणी जाऊ. तिथे बघा अशा प्रकारे बिल झालं होतं गाडीचा आणि आमचं दोघांचं मोठ्यांचं घेतलं होतं. माझ्या मुलीचं घेतलं नव्हतं कारण ती 5 इयर्स अंडर आहे. 5 वर्षाच्या वरती मुलांचे घेतात आणि मोठ्यांचे घेतात. 5 वर्षाखालच्या मुलांचे घेत नाही. सो अशा प्रकारे आम्ही आता निघालेलो आहे रोडला. बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण झालेलं आहे. ही जी ट्रॅव्हल्स केली ती ट्रॅव्हल्स देखील आमच्या फेरीबोटमध्येच होती. बघू शकता किती मोठ्या मोठ्या गाड्या इथून ट्रॅव्हल करतात फेरीबोटमधून. सो त्यांना देखील अगदी इझी पडता हा ट्रॅव्हल. अशा प्रकारे सफाळ्याला बघा किती छान छान घरं आहेत, बिल्डिंग कामं चालू आहेत त्या साईडला. जर तुम्हाला फार्म हाऊस किंवा शेती वगैरे घ्यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. खूप छान असं वातावरण आहे इकडचं. आणि त्यानंतर ना तुमच्यासोबत एक मजेदार असा किस्सा शेअर करायचा होता. म्हणजे झालं की असं ना, मी भरपूर दिवस झाले होते मी ते जे स्टॉलवरचे मंचुरियन भेटतात ना 10 रुपये प्लेट 20 रुपये प्लेट, ते मी मंचुरियन भरपूर महिन्यापासून खाल्लेच नव्हते. सो खूप इच्छा झाली होती माझी का मंचुरियन भेटले पाहिजे कुठेतरी मस्त अशा वातावरणात गरमागरम मंचुरियन भेटावे अशी खूप इच्छा होती माझी. पण आम्ही एवढे गाव फिरलो पण अगदी संध्याकाळपर्यंत आम्ही तिथे फिरत होतो. सफाळा, केळवा, डहाणू इथे आम्ही फिरलो तरीही एकही गावात आम्हाला काही मंचुरियन भेटले नाही. बाकी मक्का, मॅगी किंवा असं पाणीपुरीचे स्टॉल भरपूर होते पण मंचुरियन काही आम्हाला भेटले नाही. कदाचित भरपूर कमी ठिकाणी भेटत असतील त्यामुळे मी खूपच बोर झाली होती. सो मिस्टरांनी नंतरला जलेबी घेतली जी की मला आवडत नाही, ती त्यांना आणि माझ्या मुलीला खूप आवडते. आणि मग अशाच प्रकारे आम्ही चालत राहिलो. मला खूप बोर झालं कारण माझ्या आवडीचं काही भेटतच नव्हतं. सो माझे मिस्टर म्हणाले चल आपण दोघं मिळून इथे मंचुरियनचा स्टॉल टाकू. सो मी पण विचार केला ठीक आहे, काय हरकत नाही, सगळ्या गावचे माणसं आपल्याकडे येतील मंचुरियनची ऑर्डर घ्यायला. सो जस्ट अ पार्ट ऑफ जोकिंग, असं काही नाही, आम्ही मस्करी करत होतो. त्यानंतर इथे बघा किती छान असा तलाव लागलेला आहे. हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून लवकर कॅप्चर केलं. मिस्टरांनी अगदी गाडी पुन्हा मागे घेतली. मी त्यांना सांगितलं होतं मागे घ्या कारण मला हा नजारा मिस करायचा नव्हता तुमच्यासाठी. बघू शकता किती सुंदर सुंदर घरं, बंगलो इथे आहेत. हे बघा, तर तुम्हाला नक्कीच इंटरेस्ट असेल तर या ठिकाणी देखील तुम्ही घरं घेऊ शकता. बजेटमध्ये आहे इथे. तर अशा प्रकारे इथे आम्ही सगळा नजारा एन्जॉय केला, घरं एन्जॉय केले, तलाव एन्जॉय केला. म्हणजे खूपच असं सांगू नाही शकत, एवढं डोळ्यांना खूपच अप्रतिम वाटत होतं. जे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही झालं ना ते आपल्या डोळ्यांमध्ये कॅप्चर होतं. आठवणी ज्या आपल्या मुमेंट्स आहेत त्या आपण कॅप्चर करू शकतो. खरंच देवाने आपले
डोळे एवढे प्रचंड सुंदर केलेले आहे की जी मोबाईलच्या कॅमेरामध्ये सुद्धा कॅप्चर नाही करू शकत, ते आपले डोळे कॅप्चर करतात. सो इथे बघा किती छान अशी सिनरी आहे. तर इथून ना आम्ही केळव्या बीचवर जाणार होतो आणि जे शीतलादेवी मंदिर आहे तिथे सुद्धा आम्ही जाणार होतो, बट आमची मुलगी झोपली होती त्या कारणाने आम्ही जाऊ शकलो नाही. पण जाण्याची खरंच खूप इच्छा होती. तिला उठवायचं मन झालं नाही कारण तिचा हात खूप दुखत होता वॅक्सिनमुळे. सो आम्ही विचार केला नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा नक्कीच देवदर्शन घेऊ. आणि आम्ही तिथून निघालो पुढे म्हणजे असं खास आम्ही विचार नव्हता केला, बट असंच थोडा वेळ लॉंग ड्राईव्ह म्हणून आम्ही निघून गेलो आणि फिरलो खूप फिरलो. त्यानंतर आम्ही डहाणूला गेलो. तिकडे सुद्धा देवदर्शन नाही घेतलं, बस जस्ट लॉंग ड्राईव्ह म्हणून आम्ही गेलो. सगळ्यात आम्ही केळव्याजवळ पोचलो. तर केळव्याला पोचल्यानंतर बघते तर काय इथे खूपच सन्नाटा होता. नाहीतर आपण सॅटर्डे किंवा संडेला आलो किंवा देवीच्या वाराला आलो तर इथे प्रचंड गर्दी असते, अगदी गाडी पार्किंगलासुद्धा जागा नसते. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी वडापाव घेतला कारण खूपच भूक लागली होती. सो मंचुरियन नाही पण वडापाव तर नक्कीच आम्ही खाल्ले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.